ॲडमिनिस्ट्रेशनला, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनला, रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशनला कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई करायची याबाबत थोडाफार कन्फ्युजन असते. म्हणून एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जर आपल्यासाठी एक कन्सॉलिडेटेड SOP तयार करून दिली तर या संदर्भातील कारवाया करण्यासाठी आपल्याला थोडा सोयीस्कर होईल, थोडा इझी आपण ॲक्शन घेऊ शकतो. बरेच वेळेस आपण पाहतो की पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला बरेच वेळेस इन्क्वायरीज येतात की कोणत्या कलमांखाली करायचं, IPCची कोणती कलम लागणार, कोणता ॲक्ट लागणार, त्याबाबत आम्हाला आमचे जे एक्सपर्ट लॉयर्स आहेत त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना गायडन्स करत असतो. या SOPचं पण एक IGMचा एक उपक्रम आहे, ते SOPसाठी ते पण करतात, एफर्ट्स घेतात आहे. आणि आता 15 ऑगस्टच्या संदर्भात म्हणायचं असेल तर हे सगळे आपण जे काम करतोय बीडमध्ये DLSAचं काम मला असं वाटते की ठीकठाक सुरू आहे. रिलीज केलं आहे, मुलांना जे जनजागृती केली मुलांसंदर्भात, मुलींना जे आपण सगळं हे केलं आहे, आमचे PLVsनी ठिकाणी बरेच वेळेस नूक अँड क्रेनीला जाऊन ते सगळं सांगितलं आहे की आता काल परवा डेंटल कॉलेजला पण जाऊन अँटी रॅगिंग संदर्भात आम्ही सांगितलं आहे की रॅगिंग गुन्हा आहे. बऱ्याचशा मुलांना माहीत नाही रॅगिंग गुन्हा आहे की नाही. काल डेंटल कॉलेजमध्ये बरेचशा मुलांना हे माहीत झालं की आणि साधं चिडवणे पण गुन्हा आहे. तर ते आर अवेअर. तर आपण बघतोय की लोक सुसाईड करतात, स्टुडंट सुसाईड करतात आणि डिस्टर्बन्स येतात फॅमिलीमध्ये आणि जर सुसाईड नाही केली तर गुन्हा करतात. तर या संदर्भात आपल्याला त्यांना जनजागृत करायचं आहे, मुलांना आणि अडल्ट्सला. आपल्याकडे पोक्सो ॲक्ट आहे. पोक्सो ॲक्टबाबत बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. तर आता आपल्याला सांगितलं लेबर लॉज संदर्भात, लेबर लॉजबाबत कोणाला काही जास्त माहीत नाही. भारतीय संविधानातील जे काही आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले त्याच अनुषंगाने आपल्याकडे फंडामेंटल ड्युटीज पण दिलेले आहे, मूलभूत कर्तव्य दिलेले आहे. त्या कर्तव्याबाबत बरेचशा मुलांना माहीत नाही आहे. तर ही सगळी माहिती देण्यासाठी आपण एक PDJ साहेबांच्या डायरेक्शननुसार एक रॅली काढणार आहे. त्याला आपण वॉकेथॉन म्हणलो आहे. जसं मॅरेथॉन असते त्याच्यात रनिंग असतात, हे वॉकेथॉन इज अ रॅली फॉर अवेअरनेसमध्ये आता आलं आहे की राईट्स ऑफ चिल्ड्रन. आता राईट्स कोणते? लिगल राईट्स आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट्स, संवैधानिक हक्क. दुसरं आहे त्यांच्या विरुद्ध जे होतात क्राईम्स, त्या संदर्भात गुन्हे संदर्भात अवेअरनेस. मुलं इनोसंट असतात, क्राईम करून टाकतात, नंतर त्यांना माहीत नाही की बाल न्यायमंडळकडे आपल्याला फेस करावं लागते, सगळं कारवाई पोलिसांची करावी लागते आणि आपलं फ्युचर सगळं खराब होते. ते एक आहे. तिसरं आहे चाइल्ड मॅरेज. आपल्या बीडमध्ये चाइल्ड मॅरेजची आपण महाराष्ट्रात 2nd नंबरमध्ये होतो. आता काही प्रमाणात आम्ही आमचे एक्सपर्ट PLVs कांबळे साहेब आहे, जोगदाण साहेब आहे, तांगडे साहेब आहे आमचे, यांनी चाइल्ड मॅरेजचं बरंच चांगलं रोखथाम केलेलं आहे आपल्याकडे. परंतु तरी आम्हाला फिअर्स आहे, आम्हाला थोडे धोका आहे त्याच्यात की आम्ही जिथे चाइल्ड मॅरेज थांबवण्यासाठी आम्ही पोलिसांसोबत जातो तिथे आम्हाला थ्रेट्स पण येतात की घरचे लोक थ्रेट्स निर्माण करतात. तो हे एक आहे. तिसरं आहे पोक्सो अवेअरनेस आहे. हे पोक्सो अवेअरनेस संदर्भातील आपल्याला थोडा मुलांना अवेअर करायचे. त्याची रॅली फक्त काढायची, फ्लॅग्स वगैरे ते मुलं हातात ठेवतील आणि आपल्याला एक स्ट्रीट प्ले पण करायचं आहे. कोर्टात आपण स्ट्रीट प्ले घेऊ. दुसरं आपण बीडमध्ये पाहतो की स्त्री भ्रूण हत्या जे होत आहे सध्या त्याचं प्रमाण थोडंफार जास्त, आता थोडं प्रमाण कमी झालं आहे. मुलांचं आणि मुलींच्या मध्ये रेशोमध्ये थोडं कमी झालं आहे. परंतु याची अवेअरनेस होणे खूप गरजेची आहे. आम्ही यासाठी एक स्पेशल वर्कशॉप पण घेतलं होतं आमच्या PLVंसाठी. बरेचसे PLVंना हे देखील माहीत नाही की कुणी जर सिक्रेट PLV असू द्या जनरल पब्लिकला सिक्रेटली जर आपण इन्फॉर्मेशन दिली आणि ती इन्फॉर्मेशन सक्सेसफुल आपण देऊ शकलो आणि ते खरी इन्फॉर्मेशन आहे, जिथे PCPNDTचं उल्लंघन होत आहे तर त्या माणसाला 1 लाख रुपये शासनाकडून गिफ्ट आहे, बक्षीस आहे, हे माहीत नाही बऱ्याचशा लोकांना. तर यासाठी आम्ही PCPNDTचा एक वर्कशॉप घेतला होता. ते चांगल्या प्रकारे वर्कशॉप झाला. आता नर्सिंग कॉलेजचे इथे एक छोटासा आपला एक प्ले करणार आहे ते जनजागृतीसाठी की व्हॉट इज PCPNDT, स्त्री भ्रूण हत्या गुन्हा आहे. या संदर्भातील आपण रॅली अरेंज करतोय. मी कलेक्टर साहेबांकडे जाऊन याबाबत सगळं सांगितलं, त्यांना अपडेट दिलं. SP साहेबांना बोललो, CO साहेबांना, त्यांनाच खूप छान वाटलं आहे. कलेक्टर साहेबांनी काल आम्हाला एक जनरल एक ग्वाही दिली की चान्सेस आहे की उपमुख्यमंत्री आपल्या रॅलीला भेट देऊ शकतात. एक 15 मिनिटासाठी आपण ते मॅडम इथे येऊन रॅलीला ग्रीन फ्लॅग देऊ शकता म्हणून. सो इट इज अ गुड साईन आमच्यासाठी आणि NGOसाठी आणि आमचे बार असोसिएशनसाठी आणि आमच्या डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीसाठी अँड होल बीडसाठी की उपमुख्यमंत्री कोर्टात येऊन ते ग्रीन फ्लॅग देणार आहे. ते त्यांच्या मनोगत पण आपल्याला दाखवतील आणि इट इज ए गुड सोशल गॅदरिंग. ज्याच्याने जनजागृती होईल, लोकांचा याच्यात भला होईल, त्याच्याने बरेचसे लोक जनजागृत होईल आणि आपली जी येणारी पिढी आहे, मुलं आहे, त्यांच्यासाठी आपल्याला एक काहीतरी वेलफेअर ओरिएंटेड आपण
घडू शकतो कायद्याच्यानुसार. ही आपली जे DLS आहे, आपलं जे आहे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी, ही डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी इंडिपेंडेंट फंड रेझिंग अथॉरिटी नाही आहे. आमचं जे डिपार्टमेंट आहे, इट इज कोऑर्डिनेटिंग विथ कलेक्टर, विथ द पोलीस डिपार्टमेंट, विथ द मिनिस्ट्री, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये आम्ही काम करत असतो. इट इज ॲज गुड ॲज डिपार्टमेंट ऑफ स्टेट. तर एवढं बोलतोय मी माझ्या बाबतीत, मी एवढं सांगितलं, आणि बाकीचं जे NGO विटो साहेब आणि कांबळे साहेब ते आपल्याला ब्रीफ करतील. चाइल्ड लेबर, पोक्सो, बॉन्डेड लेबर. तर तुम्ही बघितलं असेल की हे पहिल्यांदा असं DLSA आहे बीड यांनी अशा प्रकारे प्रोग्राम वॉकथॉन, आणि त्याच्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत ते अवेअरनेस, जनजागृतीचे सब्जेक्ट आहे बॉन्डेड लेबर, त्यापर्यंत आपण लोकांना हे अवेअरनेस पोहोचवतो. आणि जसे सर बोलले की आपले जे बीडमधून आपल्याला 118 बॉन्डेड लेबरला रेस्क्यू केले, ते हे खूप महत्त्वपूर्ण अचीवमेंट आहे. लास्ट 2 या 3 वर्ष अगोदर जेव्हा मी बघितलं असेल तर बॉन्डेड लेबरचे केसेस जास्त नव्हते, पण जसे स्पेशल सेल आणि जे DLSA बीड आणि ते PLB यांचे कॉन्ट्रीब्युशनमुळे आज आम्ही बघतो की एक रेस्क्यू नाही, पण तो एक इवन एक रिहॅबिलिटेशन. आज आपण बघतो आपल्या हे मीटिंगला पण एक बॉन्डेड लेबर सर्वायवर आहे. तर हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे जे वॉकथॉन आहे, माझी ही अपेक्षा आहे की जास्त लोक हे वॉकथॉनला पार्टिसिपेट करेन, आणि आपण जास्त लोकपर्यंत हे जे बॉन्डेड लेबर आणि ते पॉक्सो ॲक्ट, जे चाइल्ड लेबर ॲक्ट, त्याचंच जे अवेअरनेस आहे, आणि त्यात कसे रिपोर्ट करायचं आपल्याला क्राईम, आणि ते रिहॅबिलिटेशन स्कीम काय आहे, तर हे लोकांपर्यंत पोहोचायचं. आणि जास्त आपण कसे हे सेफगार्ड करायचं द राईट्स ऑफ द चिल्ड्रन बॉन्डेड लेबर. तर हे प्रोग्रामसाठी मी खूप शुभेच्छा देतो DLSA, आणि मी ग्रेटफुल आहे की DLSA आणि एंटायर बीड डिस्ट्रिक्ट एकत्र आले हे प्रोग्रामसाठी. आणि आणि जे डेट त्यांनी ठरवले ते 15 ऑगस्ट, ते इंडिपेंडन्स डे आहे, आणि त्या इंडिपेंडन्स डेला आम्ही एक खूप महत्त्वपूर्ण रॅली आपण काढतो. तो हे खरेप्रमाणे एक स्वतंत्र हे ऑब्जेक्टिव्ह जे DLSA आणि पूर्ण जिल्हा प्रशासन बीड आणि सगळे जे बीड नागरिकांना मी आवाहन करतो, तुम्ही जास्त लोकांपर्यंत हे रॅलीसाठी तुम्ही इन्फॉर्म करा, आणि त्यांना पण हे रॅलीसाठी पार्टिसिपेट करायला एनकरेज करा. तर थँक्यू. परंतु ज्यावेळेस हा सेल स्थापन झाला, त्यामध्ये प्रशिक्षण झालं, आणि बीड जिल्ह्यामध्ये 118 बॉन्डेड लेबर रेस्क्यू करण्यात आले, सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांचे ज्या मालकांनी त्यांना मारहाण केली, त्यांना डांबून ठेवलं, अशांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले. यामध्ये पोलिसांनी कधी कलम न लावल्यामुळे त्याबद्दल त्यांना माहिती नव्हती. परंतु हे जसजसे प्रकरण उघडकीस यायला लागले, तशा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रारी येत राहिल्या. 1500 जो टोल फ्री नंबर आहे, त्यावर लोकांनी तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर मग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे रिलीज सर्टिफिकेट देणारे SDM आहेत, त्यांनाही या बाबतीमध्ये जास्त माहिती नव्हती. त्यांचं एक प्रशिक्षण IGM आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलं. जे स्टेक होल्डर आहेत त्यांच्यापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. तुम्हीही म्हणजे पत्रकारांनी या संदर्भामध्ये खूप चांगल्या प्रकारे बातम्या छापून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये याची जनजागृती होण्यास खूप मोठी मदत झाली की आपल्या बीडमध्ये अशा ज्या चुकीच्या घटना घडत आहेत त्याला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अथवा पोलीस प्रशासन पाबंद घालत आहे. तर आपल्या सर्वांचे या ठिकाणी खरोखर मनपूर्वक आपल्या सर्वांचे धन्यवाद. यानंतरही या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून हा संदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर आपल्या DCM पालकमंत्री येणार असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये जाईल की बीड जिल्ह्यात वेठबिगारी असेल, बालमजुरी, बालविवाह, नशामुक्ती भारत, हे जे बीड जिल्ह्यातले मोठमोठे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यास आपल्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा प्रशासन यांना मदत होईल. तर या ठिकाणी आज आपण सर्वजण आलात, आपल्याला आजचा जो आमचा उद्देश कळलेला आहे. तर या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती मिळेल व आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर आपण नक्की प्रश्न विचारावे. या ठिकाणी मी थांबतो.